रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या रविवारी आषाढी अमावस्येला दिव्याची अमावस्या साजरी केली जाते। या दिवशी दीपपूजन करण्यासाठी घरातील जे काही दिवे आहे ते घासून पुसून स्वच्छ करायचे आहे। त्यानंतर आपण जिथे पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करायची, त्यावरती पाट किंवा चौरंग मांडायचा, लाल वस्त्र अंतरायचं, त्यावरती दिव्याला आसन म्हणून एखादं विड्याचं जोडपान किंवा तुम्ही पिंपळाचं पान ठेवा, कारण की अमावस्येच्या दिवशी देवी लक्ष्मी ही पिंपळाच्या पानामध्ये वास करते। त्यानंतर अक्षदाचं आसन ठेवून हळदी कुंकू वाहून त्यावरती दिवे ठेवायचे, दिव्यांना हळदी कुंकू गंधपुष्प अक्षदा लावायचा, दिवा प्रज्वलित करून घ्यायचं, गणपती बाप्पांची स्थापना करायची। त्यानंतर एक विडा देखील आपल्याला या पूजेमध्ये अर्पण करायचा आहे। त्यासाठी विड्यामध्ये 2 विड्याच्या पानावरती विड्याचं साहित्य ठेवायचं, खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, कणकेचे गोड दिवे बनवून घ्यायचे, 5, 7, 11 या प्रमाणात ह्या दिव्याने ह्या दिव्यांना ओवाळायचं। त्यानंतर घरातील देवांना ओवाळायचं, त्यानंतर या दिव्याने घरातील लहान मुलांना ओवाळायचं। या दिवशी कणकेच्या दिव्यांचाच नैवेद्य दाखवला जातो, दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता, फुटाण्याचा नैवेद्य दाखवू शकता। संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे।